आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित 14/2/2025. दुसरी सुद्धा अपडेट पाहणार आहोत वेतन त्रुटीबाबत. पाहूया सविस्तर. 17 फेब्रुवारी 2025. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. जो नवनवीन अपडेट आहेत त्यानुसार क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासंदर्भात कृषी व पदम विभागाकडून दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालय इतर संस्थांमधील शिक्षक कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठितता घालवण्यासाठी संबंधित पदधारकांना 12 वर्षाच्या नियमित सेवेनंतर त्यांच्या साखळीतील वरच्या पदावरील वेतन श्रेणी देण्याची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना सुधारित करून कृषी विद्यापीठ व इतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाला मान्यता दिल्याप्रमाणे 2 लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. ह्याशिवाय महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालय व इतर संस्थांमधील लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. ह्याशिवाय महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालय इतर संस्थांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करताना वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक 1 एप्रिल 2010 तसेच 5 जुलै 2010 ह्याशिवाय दिनांक 6 सप्टेंबर 2014 मधील सर्व तरतुदी पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येत आहे. ह्याशिवाय सदरील सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना अंतर्गत येणारा खर्च हा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या अनुदानातून मागवण्यात यावा. तथापि सदर कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष लाभ अदा करण्यापूर्वी आवश्यक त्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा. तसेच सक्षम अधिकाऱ्याची मान्यता घेणे आवश्यक असेल. सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. दुसरी अपडेट आहे वेतन त्रुटी निवारण समितीचे कामकाज पूर्ण. सामान्य प्रशासन विभागाकडून महत्त्वपूर्ण GR निर्गमित 14/2/2025. वेतन त्रुटी निवारण समितीचे कामकाज पूर्ण झाले असून या संदर्भात 14 फेब्रुवारी 2025 रोजी सामान्य प्रशासन विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय GR निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार वित्त विभागाच्या दिनांक 16 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार 7व्या वेतन आयोगातील त्रुटी संदर्भातील विविध न्यायालयातील दाखल रेट याचिकांच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारसी करण्याकरता वेतन त्रुटी निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे. सदर समितीचे कामकाज सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 23 एप्रिल 2024 रोजीच्या आदेशानुसार मंत्रालयीन संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सेवा 6 महिने किंवा समिती आपला अहवाल शासनास सादर करेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात सदर कर्मचाऱ्यांची सेवा उपलब्ध करून देण्यात आले. आता वेतन त्रुटी निवारण समिती 2024चे कामकाज पूर्ण झाले असल्याने सदर कर्मचाऱ्यांच्या सेवा दिनांक 14 फेब्रुवारी 2025 पासून त्यांच्या मूळ विभागात परत करण्यात येत आहेत. ह्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगातील 7 पे कमिशन वेतन त्रुटी लवकरच दूर होऊन सुधारित वेतन श्रेणी लागू केली जाईल. या संदर्भात येत्या अर्थसंकल्पामध्ये वेतन त्रुटी निवारण समिती अहवालास मंजुरी देण्याची शक्यता आहे.